नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नितीन नबीन ऍक्टिव्ह मोडवर. लालकृष्ण अडवाणी, अमित शहा, नितीन गडकरींसह प्रमुख नेत्यांच्या घेतल्या गाठीभेटी. भाजपा शिवसेना एकमेकांचे जुळे भाऊ. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. भाजपने आम्ही केलेल्या कामाचं क्रेडिट घेऊ नये. माजी मंत्री आदित्य ठाकरेंची भाजपवर सडकून टीका. मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना घेणार 227 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. 18 डिसेंबर पासून सुरू होणार इच्छुकांच्या मुलाखती. आम आदमी पक्ष पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात. 25 उमेदवारांची पहिली यादी आपकडून जाहीर. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता. पिंपरी चिंचवड ते शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष तुषार कामठेंनी अजित पवारांची घेतली भेट. जास्तीत जास्त ठिकाणी ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा होतील. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची माहिती. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक. 21 जानेवारीला मुंबईत धनगर समाजाचा मोर्चा. धनगर आंदोलक दीपक बोराडे यांची माहिती. पुण्यातील नवले पुलावरील अपघाताची मालिका थांबणार. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची एलिव्हेटेड ब्रिजला तात्काळ मंजुरी. प्रशांत वीर ठरला आयपीएल मधील सर्वात महागडा अनकॅप्ड प्लेयर. चेन्नई सुपर किंगनं 14.20 कोटींमध्ये केलं खरेदी. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाचा दणका. 2 वर्षाच्या कारावासासह ठोठावला 10,000 दंड. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय. नवाब मलिक नेतृत्व करत असतील तर मुंबईत राष्ट्रवादीशी युती होणार नाही. भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची माहिती. फार दिवस लागणार नाहीत. मनसे ठाकरे गटाची युती होईल. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विश्वास. दिल्लीमध्ये पंतप्रधानपदी शोभणारी मराठी व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रतिक्रिया. पुणे महापालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध. 35,51,469 मतदार करणार पुणे महापालिकेसाठी मतदान.